नमस्ते. तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल असते वाणी. मी आहे तुमची होस्ट वाणी. मागील भागात आपण विवाह निर्विघ्नपणे पार पडण्याची कामना केली होती. आज तुम्ही ऐकाल राशीलची ती भयानक दहशत. तिच्या भूतकाळातील खलनायक जेड शहरात दाखल झाला आहे. अलका मॅमचे तातडीचे, गोपनीय आणि सरस्वती सारखे समाधान, आणि माझ्या सप्तपदी सोबत आत्म्यांचे मिलन. सोबतच राशीलच्या भूतकाळाची ती संपूर्ण कथा जी सर्वांपासून लपलेली होती. जेडचे आगमन आणि राशीलची भीती. भयानक घबराट. राशील मला भेटायला आली, पण ती मैलोनमैल धावून आल्यासारखी धापा टाकत होती. कारण तिने वाटेत एका चहाच्या टपरीवर जेडला पाहिले होते. गोपनीयतेची भीती. राशील प्रचंड दहशतीत होती. तिला भीती होती की जेड आपल्या हेतूत अपयशी ठरल्यामुळे आता लग्नाच्या वेळी तिच्या भूतकाळाचा उलगडा करेल. आईची तातडीची कृती. मी लगेच अलका मॅमला कॉल केला. त्यांचा गंभीर आवाजात आदेश आला, वाणी, तू राशीलला तुझ्या घरीच थांबव. माझ्या पुढच्या सूचनेपर्यंत तुम्ही दोघी घरातच राहा. मी सर्व व्यवस्था करते. आईचे सरस्वती समाधान. सुरक्षा कवच. अलका मॅमनी पोलीस अधीक्षकांची लाल दिव्याची गाडी पाठवली आणि आम्हाला आपल्या घरी बोलावले. त्यांनी पराग आणि स्वप्नीलसोबत आम्हाला आपल्या कक्षात बंद केले. अत्यंत गोपनीयता. आईने पोलीस उपायुक्तांशी बोलून साध्या वेशात कडक पहारा लावला. त्यांनी खात्री दिली की जेडला शहराबाहेर हुसकावून लावल्यानंतरच त्याच्यावर कारवाई होईल, जेणेकरून कोणीही आम्हाला त्याच्याशी जोडू शकणार नाही. माझा विश्वास. मला वाटले, आई खरोखर सरस्वती आहेत. माझ्या बापांशी त्यांच्या विवाहाच्या इच्छेव्यतिरिक्त त्यांचे कोणतेही काम कधी अपूर्ण राहत नाही. सप्तपदी आणि आत्म्यांचे मिलन. निर्विघ्न विवाह. आईच्या नियोजनामुळे जेडचा काहीच पत्ता लागला नाही, आणि माझ्या विवाहाचे आठवडाभर चाललेले सर्व विधी यथासांग पार पडले. पुन्हा जोडीदार. अग्निभोवती 7 फेरे घेतल्यानंतर स्वप्नील आणि मी या जन्मात पुन्हा एकदा आयुष्यभराचे सोबती झालो आहोत. आमच्या आत्म्यांची रूपे बदलून सोबत चालण्याची परंपरा सुनिश्चित झाली आहे. जेडच्या अधुऱ्या कथेचा उलगडा. राशीलचा बदला. लग्नाच्या 5 दिवसांनंतर आईने आम्हाला आपल्या खोलीत बोलावले आणि राशीलच्या भूतकाळाची पूर्ण कथा सांगितली. राशील पळून गेल्यानंतर जेड जखमी अवस्थेत पडला होता आणि बरा झाल्यावर त्याने राशीलला जिवंत न सोडण्याची शपथ घेतली होती. जेडचा वेडेपणा. जेडला जेव्हा समजले की राशील भारतात आली आहे, तेव्हा तो धोकादायक संकल्पाने बाईकवरून निघाला. अलका मॅमच्या घरापर्यंत पोहोचूनही त्याला राशील सापडली नाही. पोलिसांशी चकमक. एके दिवशी ट्रॅफिक पोलिसांनी त्याला थांबवले. पळून जाण्याच्या प्रयत्नात त्याने एका पोलीस कर्मचाऱ्याला जखमी केले. जेडने हुलकावणी देण्यासाठी आपली बाईक एका झाडामागे लपवली, पण जेव्हा त्याला वाटले की तो सुरक्षित आहे, तेव्हा तो एका ढाब्यावर पोटभर जेवण्यासाठी थांबला. आणि तिथेच 2 पोलीस त्याच्या खाटेच्या बाजूला उभे होते. जेड आता पकडला जाईल का? आणि राशीलचा भूतकाळ कायमचा दफन होईल का? भूतकाळाची सावली. प्रेमाचे अतूट बंधन आणि एका नवीन आयुष्याची सुरुवात. प्रेम अनमोल असते वाणी मध्ये तुम्ही ऐकाल. भाग 70. भूतकाळाची सावली. जेडची दहशत आणि आईचे सरस्वती समाधान. दुसऱ्या दिवशी कॉल करून राशीलने मला सांगितले आहे की ती मला भेटायला येत आहे. तिचा बेत आहे की आपण पूर्वीप्रमाणे खूप गप्पा मारूया. परुष्णीला परागकडे सोडून राशील माझ्या घरी आली आहे. त्यावेळी ती प्रचंड घाबरलेली आहे. ती अशी धापा टाकत आहे जणू मैलोनमैल धावून आली आहे. मला काळजी वाटली. तासाभरापूर्वीच तर ती उत्साहाने भरलेली माझ्याशी फोनवर बोलत होती. इतक्या वेळात असे काय झाले की ती इतकी घाबरलेली आहे? मी तिला खांद्याला धरून माझ्या पलंगापर्यंत नेले आहे. मी तिला तिथे झोपवले आहे. मला वाटले तिला काही बोलता येत नाहीये. मी धावत स्वयंपाकघरात गेले आणि ग्लासात पाणी भरून घेऊन आले आहे. मी तिला बसण्यास मदत करत हेडबोर्डला टेकवून बसवले आहे. तिच्या ओठांना ग्लास लावला आहे. तिने घटाघटा पूर्ण ग्लासभर पाणी प्यायले आहे. तिचे श्वास आता काहीसे स्थिर वाटत आहेत. तुला बरे वाटत नाहीये का? मी तिच्या छातीवर मालिश केल्यासारखे करत विचारले आहे. वाणी, आता जेव्हा मी इकडे येत होते, तेव्हा मी एका ठिकाणी जेडला एका चहाच्या दुकानावर पाहिले आहे. राशील सखोल चिंतेत बुडालेली आहे. हे कसे शक्य आहे? तुला काही भ्रम तर झाला नाही ना? त्याने तुला पाहिले का? माझा विश्वासच बसत नाहीये. नाही वाणी, तोच होता. मी कारमध्ये होते आणि काचा बंद होत्या, म्हणून मला वाटत नाही की त्याने मला पाहिले असेल, राशीलने सांगितले आहे. मला हा योगायोग वाटत नाहीये.
नक्कीच आता जालंधरमध्ये तुमच्या असण्याची बातमी त्याच्यापर्यंत पोहोचली असावी. तुम्ही इथे आला आहात ही माहितीही त्याने कशातरी प्रकारे मिळवलेली दिसते. इथे असण्याचा त्याचा उद्देश चांगला वाटत नाहीये. मला आताच ही गोष्ट मॅमना सांगावी लागेल. घाईघाईने ही गोष्ट म्हणत मी ठरवले आहे आणि मोबाईलवर कॉल लावला आहे. राशील स्तब्ध बसून राहिली आहे. कॉलवर उत्तर मिळताच मी मॅमना सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. वाणी, तू राशीलला तुझ्या घरीच थांबव. कोणी आले तरी तुला दरवाजा उघडण्याची गरज नाही. माझ्या पुढच्या आदेशापर्यंत तुम्ही दोघी घरातच राहा. मी सर्व व्यवस्था करते, मग तुमच्याशी बोलते. मॅमचा स्वर गंभीर तर आहे पण त्या मला निडरच वाटत आहेत. कॉल कट झाला आहे. आमचा गप्पा मारण्याचा बेत बाजूला राहिला आहे. मी राशीलला धीर देत आहे. तिला समजवण्याचा प्रयत्न करत आहे की काहीही वाईट घडणार नाहीये. वाणी, माझ्या भूतकाळातील सर्व गोष्टी बुवांनी मोठ्या हुशारीने सर्वांपासून लपवून ठेवल्या आहेत. आता जेव्हा सर्व नातेवाईक परिचित एकत्र जमणार आहेत, तेव्हा या माणसाच्या कोणत्याही कृत्यामुळे सर्वांना हे समजायला नको. ती धाडसी, शीख मुलगी आहे पण स्वतःच्या अपकीर्तीच्या शंकेने घाबरलेली आहे. राशील, आई सर्व काही ठीक करतील. तू त्यांना ओळखतेस ना. माझा मॅमवर पूर्ण विश्वास आहे. मला वाटते जालंधरला आमच्या घरी झालेल्या मोठ्या कार्यक्रमामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. राशील अंदाज लावत म्हणत आहे. तेवढ्यात मॅमचा कॉल आला आहे. वाणी, आत्ता पोलीस अधीक्षकांची लाल दिव्याची गाडी तुझ्या घरी पोहोचणार आहे. तुम्ही दोघी त्यात बसून इथे या. खबरदारी म्हणून आता तुमचेही आमच्या घरी येणे योग्य ठरेल, मॅमनी आदेश देत म्हटले आहे. राशील ज्या कारने आली आहे, मॅमनी ती आधीच परत बोलावली आहे. आम्ही जेव्हा पोलीस गाडीत बसत आहोत तेव्हा आसपासच्या लोकांच्या उत्सुक नजरा आमच्यावर खिळल्या आहेत. काही मुली आणि परिचितांनी आम्हाला अभिवादन करत मान हलवली आहे. आता वाणीचे कॉन्टॅक्ट्स मोठे झाले आहेत. तिच्या नशिबात पुढे राजेशाही थाटाचे आयुष्य लिहिले आहे अशा प्रकारची कुजबुजही माझ्या कानावर पडली आहे. काही वेळानंतर आईने सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो आहोत. आमच्या पोहोचल्यावर स्वप्नील आम्हाला थेट आईच्या कक्षात घेऊन गेला आहे. तिथे पराग आधीच आईसोबत बसलेले आहेत. स्वप्नीलने खोली आतून लॉक केली आहे. मी पोलीस उपायुक्तांशी बोलले आहे. साध्या वेशात आमच्या घराभोवती पोलीस पहारा लावला गेला आहे. कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास पोलीस योग्य कारवाई करण्यास तयार आहेत. हे सर्व अत्यंत गोपनीयरित्या केले जाईल, आई आम्हाला सांगत आहेत. बुवा, आतापर्यंत जे सर्वांपासून लपलेले आहे ते जर सर्वांसमोर आले तर मी माझ्या दोन्हीकडच्या घरच्यांना तोंड दाखवण्यालायक राहणार नाही, असे म्हणत राशील रडू लागली आहे. मी उपायुक्त महोदयांना हे गोपनीयरित्या नियंत्रित करण्यास सांगितले आहे. त्यांनी खात्री दिली आहे ते झेडला या शहराबाहेर हुसकावून लावल्यानंतरच त्याच्यावर कारवाई करतील. त्याच्यावरील कारवाईला इथे कोणीही आमच्याशी जोडून पाहू शकणार नाही. आपल्याला सतर्क तर नक्कीच राहायचे आहे पण काळजी करण्याची गरज नाही. इथे कोणालाही याबद्दल काही समजणार नाही, आईने गंभीरतेने सर्व स्पष्ट सांगितले आहे. मी आईच्या काम करण्याच्या पद्धतीशी परिचित आहे. त्या खात्री देत आहेत याचा अर्थ असा की आपल्याला काळजी करण्याची गरज उरलेली नाही. मला तर त्यांच्यात आई सरस्वतीच भासतात. मला वाटते माझ्या पापांशी त्यांच्या विवाहाच्या इच्छेव्यतिरिक्त त्यांचे कोणतेही काम किंवा विचार कधी अपूर्ण राहत नाही. त्यांच्या मनात आलेली सर्व कामे मनासारख्या पद्धतीने पूर्ण होतातच. पोलिसांनी झेडचे काय केले हे प्रत्यक्ष कोणालाही समजले नाही. माझ्या विवाहाचे आठवडाभर चाललेले सर्व विधी यथासांग पार पडत गेले आहेत. अग्निभोवती 7 फेरे घेतल्यानंतर स्वप्नील आणि मी या जन्मात पुन्हा एकदा आयुष्यभराचे सोबती झालो आहोत. आमच्या आत्म्यांची रूपे बदलून सोबत चालण्याची परंपरा या जन्मात आयुष्यातही सुनिश्चित झाली आहे. लग्नाला आलेले सर्व पाहुणे परत जाण्याचा सिलसिला सुरू झाला आहे. लग्नाच्या 5 दिवसांनंतर राशील परागलाही डॅड मम्मासह परत जायचे आहे. त्याच्या 1 दिवस आधी आईने पराग, भैया, स्वप्नील आणि राशीलसह मला पुन्हा एकदा आपल्या कक्षात एकत्र येण्यास सांगितले आहे. विषय काय असावा याचा अंदाज आम्हा सर्वांना आहे. त्यांनी जे सांगितले ते जर एका छोट्या कथेच्या रूपात लिहिले तर ती कथा अशी बनते. दृश्य बदल. राशील झेडला जखमी सोडून पळून गेली आहे. त्यानंतर तासाभर तो वेदनेने तळमळत पडला होता. यात जास्त उशीर झाला असता तर त्याचे प्राण गेले असते, पण तेव्हाच त्याच्या घरचे लोक परत आले आहेत. त्यांना झेड बेशुद्ध पडलेला आढळला आहे. राशीलचा पत्ता नाहीये. यावरून त्यांच्या अनुपस्थितीत काय घडले असावे हे समजायला त्यांना वेळ लागला नाही. पोलिसांकडे जाणे त्यांना आपल्या हिताचे वाटले नाही. त्यांनी गुप्तपणे आपल्या एका नातेवाईक डॉक्टरच्या रुग्णालयात झेडला दाखल केले आहे. अशा प्रकारे झेडचे प्राण वाचवण्यात आले आहेत.
आपल्या अशक्तपणामुळे जेड त्यावेळी काहीच करू शकला नाही. त्याने मनात पक्के ठरवले आहे, तो राशीलला जिवंत सोडणार नाही. बरा झाल्यावर त्याने आपल्या परीने खूप प्रयत्न केले, पण राशील अशी गायब झाली की तिचा काही पत्ता लागला नाही. तो निराश झाला. तो राशीलचा बदला घेण्याची गोष्ट जवळजवळ विसरला होता. तेव्हा वर्षांनंतर त्याला समजले, राशीलने दुसऱ्या कोणाशी तरी लग्न केले असून ती कायमची अमेरिकेला राहायला गेली आहे. तो अगतिक होऊन बसला. अमेरिकेला जाऊन राशीलचे काही बिघडवण्याच्या परिस्थितीत तो नव्हता. आता जेव्हा जालंधरला राशीलच्या घरी जावई, मुलगी आणि नातीच्या स्वागताचे कार्यक्रम झाले, तेव्हा त्याची माहिती त्याला आपल्या एका नातेवाईकाकडून मिळाली आहे. तो जेव्हा जालंधरला पोहोचला तोपर्यंत उशीर झाला होता. राशील तिथून निघाली होती. राशील अजूनही भारतातच आहे. ही माहिती मिळवण्यात जेड यशस्वी झाला आहे. त्याला समजले आहे की ती एका लग्न सोहळ्यात सहभागी होऊनच अमेरिकेला परत जाईल. जेड आपल्या धोकादायक संकल्पासह बाईकवरूनच निघाला आहे. इथे येऊन तो अलका भाटियांच्या घरापर्यंत पोहोचला आहे. तो कोणत्या ना कोणत्या बहाण्याने घराभोवती चक्रा मारू लागला आहे. त्याला अलका भाटियांच्या बंगल्यात पाहुण्यांची वर्दळ आणि लग्नाची लगबग दिसत आहे, पण राशील त्याला कुठेही दिसली नाही. तो घरात कसा प्रवेश करावा याची युक्ती शोधत आहे. त्याच्या अशा प्रयत्नांच्या दुसऱ्याच दिवशी ट्रॅफिक पोलिसांनी शिट्टी वाजवून आणि हात हलवून त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला वाटत आहे की आपल्या बाईकचा नंबर दुसऱ्या राज्यातील असल्यामुळे पोलीस आपल्यावर संशय घेत आहेत. त्याला माहीत आहे की त्याच्याकडे लायसन्स नसलेली बंदूक आहे. त्याने बाईकचा वेग वाढवला आणि पोलिसाला गुंगारा देऊन पळाला. त्याला आशा आहे की पोलीस त्याचा पाठलाग करणार नाहीत. पण पळण्याच्या प्रयत्नात जेडकडून एक चूक झाली आहे. बाईक वेगाने पळवताना त्याच्या बाईकच्या हँडलचा कोपरा पोलिसाला लागला आहे. यामुळे तो पोलीस रस्त्यावर तोंडावर पडला आहे. जेडच्या मेंदूने वेगाने काम करत त्याला सावध केले की आता या बाईकसह या शहरात राहणे ठीक नाही. त्याने शहराबाहेर जाणाऱ्या रस्त्यावर आपली बाईक सुसाट पळवली आहे. काही अंतर गेल्यावर जेव्हा त्याला जरा शांत वाटले, तेव्हाच त्याला सायरनचा आवाज पाठलाग करताना ऐकू आला आहे. त्याने आरशात पाहिले तर एक पोलीस व्हॅन वेगाने त्याच्या मागे येत आहे. जेडने वेग खूप वाढवला आहे. त्याची गती इतकी धोकादायक आहे की साध्या चुकीनेही त्याच्या जीवावर बेतू शकते. जेव्हा त्याला वाटले की त्याने व्हॅनला खूप मागे सोडले आहे, तेव्हा त्याने बाईक हळू करून रस्त्यावरून खाली उतरवली आणि बाईकसह एका झाडामागे लपला आहे. 20 मिनिटेही व्हॅन न आल्यावर त्याची खात्री पटली की तो पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाला आहे. तो बाईक पुन्हा रस्त्यावर घेऊन आला आणि पुन्हा वेगाने पुढे निघाला आहे. जेव्हा त्याने रस्त्यावर बोर्ड पाहिले तेव्हा त्याला हायसे वाटले. आता तो दुसऱ्या जिल्ह्याच्या सीमेत प्रवेशला होता. या जिल्ह्याच्या पोलिसांसमोर तो एक सामान्य माणूसच असेल, गुन्हेगार नाही. त्याने काही मोठा गुन्हा केलेला नाही. जेव्हा जेड शंकेपासून मुक्त झाला तेव्हा त्याला भूक लागली. त्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या एका ढाब्यावर जेवण करणे सुरक्षित मानले आहे. त्याने 2 प्रकारचे मांसाहारी पदार्थ ऑर्डर केले आणि तिथे असलेल्या खाटेवर पसरला. तो विचार करत आहे, राशील अजून पुढचा आठवडाभर इथेच राहणार आहे. त्याने 2 दिवस बाहेर राहूनच अलका भाटियांच्या घरापर्यंत परत पोहोचले पाहिजे. यादरम्यान कशातरी प्रकारे बाईकची नंबर प्लेट बदलून घेतली पाहिजे. त्याच्या जेवणाची ऑर्डर आली आहे. तो खाटेवर उठून बसला आणि जेवणावर तुटून पडला. तणावात असलेला माणूस जास्त खात असतो. त्याने जितके खाल्ले होते तितकेच अजून ऑर्डर केले. सर्व खाऊन झाल्यावर त्याने बिल दिले आणि परत येऊन खाटेवर आडवा झाला. जास्त खाणे आणि थकवा यामुळे त्याचा डोळा लागला आहे. तेव्हा कोणीतरी त्याला ओरडत आहे हे ऐकून तो उठला आहे. त्याने पाहिले तर 2 पोलीस खाटेच्या बाजूला उभे आहेत. जेमिनीची समीक्षा आणि सादरीकरण सूचना. प्रिय श्रोतेहो, भाग 70 हा वाईट कर्मांचे फळ, अतूट विश्वास आणि न्यायाची कथा आहे. हे सिद्ध करते की खऱ्या प्रेमासमोर द्वेष आणि सुडाला स्थान नसते. भाग 70 समाप्त.